मराठी माणूस आपल्याकडे खूप आशेने पाहतोय। जर आम्ही असेच भांडत राहिलो तर मराठी माणूस आम्हाला क्षमा कसा करेल? कुणी अगोदर भेटावं, कुणी नंतर भेटावं, कुणी कुणाला काय म्हणावं हा जगापुढे तमाशा आहे। एकाच मराठी आईची दोन मुले भांडू लागले तर काय अवस्था होईल, असं मोठं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। या चर्चा पुन्हा थांबल्याचे दिसले। दरम्यान आता यावर मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी हे विधान केलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर बोलताना महाजन यांनी म्हटलंय की संजय राऊत यांनी वरिष्ठांसारखे वागले पाहिजेत। जसं आमच्या पक्षाकडून बाळा नांदगावकर 2 वेळा त्यांच्याकडे गेले। बाळा नांदगावकरांनी मातोश्रीवर जाणे म्हणजे प्रत्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाण्यासारखं आहे असं आम्ही मानतो। मग असं काही प्रयत्न तुमच्याकडून झाले आहेत का, असा सवाल महाजन यांनी केलाय। तुमच्याकडून कोण राज ठाकरेंकडे गेला आहे का? तुम्ही कधी प्रस्ताव ठेवला आहे का? माध्यमात काय सुरू आहे? सर्वसामान्य जनता व्यथित आहे। आज ज्या पद्धतीने सुधाकर बडगुजर यांना भाजपाने पक्षात घेतले, बडगुजर यांचा फोटो दाऊदच्या माणसासोबत आहे। नाच करणाऱ्या माणसाला सत्तेवर येण्यासाठी पक्षात घेतात, जनता कोणाला मतदान करणार, असा सवालही भाजपला प्रकाश महाजन यांनी केलाय। इतिहासाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे। ही जबाबदारी पेलली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही। आज मराठी माणसाचे रक्षण केले नाही तर मराठी माणूस 100 वर्षे मागे ढकलला जाईल। याची जबाबदारी कोणावर असेल? मराठीची जबाबदारी आमच्यावर आहे, म्हणून आम्हाला विरोधात उभारले पाहिजे। हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत तर मराठी माणूस हताश होईल, असं मोठं विधान प्रकाश महाजन यांनी केलंय। प्रकाश महाजन यांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।